तुझ्या रूल बुक मध्ये रूल्स आहेत का? आणि असले तर 3 कोणते? एक तर मला असं वाटतं की तालीम. दुसरी गोष्ट तुमची गरज. जे काही डिपार्टमेंट आहे, तुमची स्वतःची गरज असेल. नाटकाची गरज म्हणतो. तिसरी गोष्ट, द ओन्ली थिंग दॅट विल सेपरेट यू फ्रॉम युअर रेस्ट इज युअर इंटेन्सिटी. स्किल्स कॅन बी अक्वायर्ड. आय कांट गिव्ह इंटेन्सिटी. ती तुझ्या आत्मच आली पाहिजे. एखाद्या कलेला आपला फक्त व्यवसायच नाही, तर आपलं तत्वज्ञान मानून त्याच्या भोवती आपलं सगळं जीवन विणणारा, विस्कटणारा, विस्कटून विणणारा, विणून विस्कटणारा असा एक अवलिया कलाकार आज आपल्या भेटीला आलेला आहे. मकरंद देशपांडे. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मला आरती प्रभूंच्या ओळी आठवतात. तुझ्यासारख्या व्यक्तीच्या बरोबर गप्पा मारताना किंवा तुझ्यासारखी व्यक्ती समजूत देताना ते कसं आहे, तर ते म्हणतात, की गुंफणे गजरे दवाचे वा. आणि वायूंचे घट. अय्यो. हां, तर तुम्ही दवाचा गजरा कसा गुंफणार आणि वाऱ्याला घागरीमध्ये कसं बसवणार? पण चला आपण तुझं मला प्रोसेस ते कुसुमाग्रजांचे थीम फारच मला नेहमी आवडतात. त्याला जे जाता जाता गाईन मी, गाता गाता जाईन मी, गेल्यावरही गीत बनून राहीन. राहील. मला वाटतं त्यातली जी गंमत आहे, की जीवन हे काही त्याला काही पर्याय नाही. हं. तर ते जगता जगता त्याचं जीवन गाणं झालं. तर ते फार छान. तर आज बघूयात तुझं गाणं आह! तू गातच आलायस. नाही, तेवढं नाही. पण एवढं माहिती आहे, की तुम्ही जे म्हणालात ना, की हा विस्कटणारा, विणणारा, पण अजून मला विकता आलं नाही. हाच असेल. त्याचं कारण असं, की एकतर विकण्यामध्ये तुला कधी रसही नव्हता. हं. आणि दुसरी गोष्ट, की विकाऊपेक्षा टिकाऊवर भर जास्त होता. हे आहे, कारण का मला नेहमी वाटतं, की शेवटी राहतं काय ते एक अशी एक लाईन आली, की आपको अपने आप को गँवाने के बाद क्या कमाई हो रही है ये देखो. हं, हं. हो सकता है आप उससे अधिक मूल्य रखते हो. तो कोशिश करो उतना मत गवाओ अपने आप को. वाह! वाह! क्या बात है! तो इसलिए वो तेवढं विकणं झालं नाही. नाटक, हां. रंगमंच येस. हा तुझ्या आयुष्यात कधी आला? तो खरं तर मी बघायचो. माझी मोठी बहीण काम करायची अमेटर. नंतर माझा मोठा भाऊ काम करायचा, एकतर कॉलेजिट. नंतर माझा माझा एक जुळा भाऊ आहे. नॉट लूक अलाइक. हं. फ्रेटर्नल ट्विन्स आम्ही. तोही काम करायचा. मी कधी काम करायचो. शाळेत फक्त मला सांगण्यात आलं होतं, की जरा तू विठ्ठल तो आला म्हणजे ते पुजारीचं काम करायचं. का माहीत नाही. त्यांनी सांगितलं, "हा करेल मुलगा." खो-खो प्लेयर. कुठलाही खेळ म्हटलं की मी खेळायचो. हं. हे स्क्रिप्ट पाठ करणं आणि तेच बोलणं, हं. ते कसं आहे. त्यामुळे मी नेमकं पाठ केलं आणि माहीत नाही, ते विष्णूची तिकडे विठोबाची मूर्ती ते मी स्क्रिप्टही ठेवलं. तर पूजा करता करता बघू काय आहे ते. पण नेमकं त्या शोमध्ये अॅन्युअल मी एकदाही ते पुस्तक बघितलं नाही आणि काय माहित नाही मला तो विठोबा पावला का पु. ल. देशपांडे पावले. पण मला खूप मजा आली. मग कॉलेजमध्ये मी बाय द टाईम आय वॉज अ क्रिकेटर, बरंच काय खो-खो प्लेयर सगळं काही होतं, माउंटेनियर. पण मिलिंद इंगळे मला म्हणाला, की माझा सीनियर, की "अरे, आपल्याकडे मराठी बोलणारी मुलं कमी आहेत. मराठी भाषा बोलणारी." इंडियन कॉलेजमध्ये. नरसिंहजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स. तर म्हणजे हिंदी भाषी आहेत, गुजराती बोलणारे आहेत, पण मराठी. तर तू ॲक्टिंग करशील का? एक आमचा बंगाली दिग्दर्शक आला होता, सव्यसाची दीप बर्मन. त्यांनी मला घेतलं. अमोल गुप्ता त्याच्यात मेन रोल करत होता. तर मला दिल्या त्यांनी लाईन्स. त्यांनी आधी माझा फिटनेस बघितला आणि ते त्यांना ते स्टेजवरच्या हालचाली, हा मुलगा फिरताना चांगलं वाटतंय. हं. म्हणून त्यांनी मला लाईन्स दिल्या. कॉन्फिडन्स होता. आपल्याकडे ते असते ना पहिली फेरी. तर पहिली फेरी मला काही 8 लाईनी दिल्या असत्या. अंतिम फेरीत लगेच माझ्या लाईन्स वाढल्या. हा मुलगा कॉन्फिडंट आहे. ह्याला द्या लाईन्स. हं. आणि तिथून म्हणजे नाटकाचं नाव होतं असतो मा सद्गम आहे. हं. असत्याकडून सत्याकडे वाटचाल. हां. आणि ती माझी सुरू आहे. ती तुझी सुरू झाली. असं मी म्हणेन. आणि त्यानंतर मग तू असं नाट्यकला अशी शिकलास कुठे? नाही, काही नाही. खरं मी सांगू का? हं. म्हणजे मी खरंच माझ्या आयुष्यात कुठलं वर्ष पहिले
पण मला एक नेहमी असं वाटायचं की तुम्ही जे करताय तेच तुम्ही शिकताय आणि शक्यतो दुसऱ्याला पाहावं, जजमेंट घेऊन बसू नये. हे मला का माहीत नाही, आधीपासून माहिती होतं. म्हणजे मी क्रिकेटर होतो, तेव्हा समोरचा मी विकेट कीपर बॅट्समन होतो. पण समोरच्या टीमचं विकेट कीपरने खूप चांगली कीपिंग केली, तर मी त्याला जाऊन सांगायचो, "अरे क्या कीपर आहे." आणि मग तो मला बघायचा आणि तो म्हणायचा, "तू ऐसी मेरी तारीफ करतो." पण नाही, कदाचित मी त्याची तारीफ केल्यामुळे मला आय वॉज फार मोर प्रेझेंट इन द गेम. And then I realized whenever I was present in any activity, even the other person तो जो करतोय, that also I'm enjoying. So I'm experiencing that. So while I'm there, I'm already with that. So माझा तो डबल गेम होऊन जायचा. पण याचा उपयोग नाटकाला झाला. खूप. पृथ्वी थिएटरला तर मी माझी नाटकं मी करायला लागल्यावर लोकांना खूप त्रास व्हायला लागला, की हा माणूस नॉर्मल बॉक्स सेट लावत नाही. हा माणूस लिहितोय, पण याचं लिहिणं ॲब्स्ट्रॅक्ट आहे. ह्याच्याकडे इफेक्ट्स असतात. लोकांच्या एंट्री एक्झिस्ट विंगेत नव्हता. त्याची एंट्री वरून येते. व्हर्टिकल पृथ्वीला व्हर्टिकल लाईट्स लावण्यासाठी तो कॅटवॉक. मी तिकडनं एंट्री एक्झिटसाठी वापरायचो तो. तर लोकांना गंमत वाटायची, अरे वरून माणूस आला. तर त्याचीच तर गंमत होती. तर आय यूज्ड टू ब्रेक, नॉट विलिंगली आय यूज्ड टू ब्रेक एनी रूल. आय यूज्ड टू जस्ट सी की असं होऊ शकतं. म्हणजे देयर वॉज नथिंग दॅट आय वॉज ब्रेकिंग एनिथिंग. आय नेव्हर फेल्ट दॅट आय एम सम रिबेल. त्या नाटकामध्ये तू हा. आलास तो ऍक्टर म्हणून. हो, कारण का कमी लोक आहेत भाषा हा, बोलणारे म्हणून. पण मग पुढे गेल्यावरती तू लेखनाकडे कसा वळला? ती तर म्हणजे मलाच कळत नाही का आवडलं. कारण का आमची एक संस्था आहे, माध्यम. डॉक्टर अन्वी बांदोडेकर हे माझ्या आयुष्यात कॉलेजमुळेच आलेले एक दिग्दर्शक आहेत. आणि महेंद्र जोशी गुजरातीचे. अनिल बरोबर मराठी नाटकं दिली, महेंद्र बरोबर हिंदी, गुजराती, इंग्लिश असे सगळी नाटकं दिली. कॉलेजमध्ये काय असायचं की तुम्हाला तुमची नाटकं लिहावी लागायची किंवा बाहेरून आणायचे, पण INTला वगैरे तर नवीन एकांकिका लागायची दरवेळी. तर अनिलला मी पाहायचो, इम्प्रोवाइजही करायचो. मग तो काळ जसा संपला, मी कॉलेजमधनं बाहेर पडताना मी जेव्हा पृथ्वीला गेलो 89-90, मी म्हटलं आता आपलं करायला पाहिजे. तर आतमध्ये तारखा मिळणार नाहीत पटकन स्वतःच्या ग्रुपला किंवा काही. बाहेरच तिथे प्लॅटफॉर्म परफॉर्मन्सेस करता येतात हे माझ्या लक्षात आलं. तर मी तिकडे एक बोर्ड घेतला आणि तिथे माझ्या ग्रुपचं नाव लिहिलं, हेड्स टुगेदर, की ज्याला आपलं डोकं एकत्र आणायचं त्यांनी आपलं नाव लिहिलं. 5 मराठी नाटकं नावं आली महाराष्ट्रात सगळेच, पण मराठी बोलणारे लोक आले. तर त्या सॅटर्डे संडेला मी 30 मिनिटाचं मराठी एकांकिका करायचो लिहून. गुजराती आले तर गुजराती करायचो, हिंदी आले तर हिंदी करायचो लिहून. जवळजवळ आज जे मोठे नट आहेत बरेचसे, ते सगळ्यांनी जवळजवळ माझ्याबरोबर काम केलं. अगदी पद्मश्री मनोज जोशी सुद्धा. आणि त्यांनी तर माझ्यावर संस्कृत नाटक केलं. त्याच्याचा किस्सा आहे. 92 मध्ये इंटरनॅशनल फेस्टिवल होतं पृथ्वीला. तर आतमध्ये सगळे बाहेरनं सगळी नाटकं आली होती, फ्रान्स, बरेच छान. तर अशा वेळी मी म्हटलं आपण एक संस्कृतही करूया काहीतरी. तर कसं करूया? तर मला माहित होतं की मनोज जोशीचे वडील प्रकांड पंडित आहेत. तर मी म्हटलं मी लिहितो हिंदी, तू त्यांच्याकडनं कर. करून आणूया. पण हे लक्षात येत नव्हतं की आपण करताना परत इम्प्रोवाइजही करणार. मग ते कोण करणार? तर नेमकं शोच्या दिवशी साधारण 11-11:30ची वेळ असेल, गोपू दिसली. मला म्हणत परत उद्वस धर्मशाला लिखाय रे. म्हणलं अहो नमस्कार, मी मकरंद देशपांडे आणि आम्ही आता हे नाटक करतो, तुम्ही बघा, तालीम बघा. तर याच्यात घोळ झालाय, आता आम्ही इम्प्रोवाइज होतो, तर संस्कृत तुम्ही द्याल का? त्यांनी मला प्रश्न विचारला, तुला असं का वाटलं की मी करू शकतो? म्हटलं गरज इज इमिजिएट अँड आय थॉट तुम्ही देवासारखं धावून आलं. त्यांनी मग त्या 2-3 लाईनी पाहिजे होत्या, त्या त्यांनी सांगितल्या. जणू काही तो तुझा साप्ताहिक वर्कशॉपच होता. इंटरेस्टिंग नाही का? आणि त्याच्यामध्ये तू वेगवेगळ्या भाषांसोबत काम करत होता. हो. म्हणजे तूही तसाच घडत होतास. तुझा Absolutely. वर्कशॉप तूच करत होतास. हो. आणि सगळे म्हणजे असं कधीच नव्हतं की तू कोण आहेस. नाही, तुला करायचंय, नाव लिहिलंयस, हेड्स टुगेदर, संपलं. ये. देर वॉज नो क्वेश्चन. फक्त मी 2-3 गोष्टी बघायचो, तो जेवलाय की नाही, मग नाही तर त्याला खायला घालायचो. मला या 2 गोष्टी मी नेहमी नटात बघायचो. मला नेहमी वाटायचं की हा झोपला नाहीये, मग हा काही कामाचा आहे. कारण नटात ऊर्जा हवी, नटात फोकस हवा. जर झोपला नसेल तर येणार कुठून? तो जेव्हा झोपून उठायचा तेव्हा तो फ्रेश दिसायचा. म्हटलं आबा
तुला काय येतं हे मी नंतर विचारायचो. मग एखादा सिंगर असेल तर तू सिंगिंग त्याचा यूज करायचो. म्हणून लिहिताना तुझ्या डोळ्यासमोर इतर काही लेखक, त्यांची नाटकं वगैरे असं होतं का रे? नाही, खरंच काहीच नाही. नव्हतं. तू लिहित गेलास. व्हेरी फ्रँकली आधी जेव्हा लिहित गेलो ना, तेव्हा फक्त जीवन होतं. काही म्हणजे काही नाही. इनफॅक्ट मी तेव्हा ती नाटकं बघायचो आपली कमर्शियली. हं. प्रायोगिक मला अपील व्हायची. कमर्शियल का नाही व्हायची मला कळायचं नाही, की हे सगळं खोटं आहे. सगळ्यांनाच दिसतंय किचन खोटं आहे, हा बेडरूम खोटा आहे, वॉल्स उभे आहेत आणि मग हे सगळं अभिनय, हे सगळं म्हणजे कसं लोकांपर्यंत म्हणजे आणि का? हं. बेडरूम का दाखवावी? हं. असं तिथून मला असं वाटायचं, की यू विल हॅव टू इमॅजिन समथिंग. थिएटर इज अबाउट इमॅजिनेशन इन द माइंड्स ऑफ ऑडियन्स. तुम्ही त्यांना दाखवू नका. यू जस्ट से की मी दुसऱ्या मजल्यावरनं खाली आलो. सो लेट देम इमॅजिन तो जिना कसा चाललाय वर. आणि यू कॅन डिस्क्राईब अबाउट इट की तो वरची ॲज द स्पायरल इज गोइंग अप, आय थिंक देर इज अ फॉल पॉसिबल. And then somebody can fall and miss the fall which you never showed. It's in the mind where I'm playing with the mind of the audience. आणि ऑडियन्सच्या माइंडमध्ये तुम्ही ताजमहाल उभा करू शकता, तुम्ही अयोध्या उभं करू शकता. दॅट इज व्हॉट वी आर. देव आपण आपल्या मनात उभा केलाय. म्हणजे नाटक हे प्रेक्षकाला ऑन द प्लॅटर द्यायचं नाही, ते भरवायचं नाही. ऍब्सोल्युटली राईट. उलट मग त्यांना जास्त एक फिल्म मेकर खूप छान बोलला त्यावेळी, अनुराग बासू म्हणून. त्यांनी बर्फी बरेच छान छान लाईफ इन मेट्रो वगैरे बनवले. मकरन तुम्हारा नाटक देखना इसलिए अच्छा लगता है कि तुम एक नाटक दिखाते रहते हो लेकिन तुम उसमें इतनी खुली जगह रखते हो कि हम देखते देखते अपना एक नाटक बना सकते. क्या बात. आय थिंक ही समड इट अप वेल. आणि आज तू जेव्हा स्क्रिप्ट लिहितोस, हं. आधी आपण तुझ्यातल्या त्या लेखकावर फोकस करू, तर आज तू कसा लिहितो? आज मला असं वाटतंय भावना किंवा मनावर होणारे परिणाम हं. आणि त्याचे पडसाद, हं. आय थिंक तिथे माझं जास्त लक्ष असतं. हां. हं. की अगदीच आत्ता मी नाटक लिहिलंय अजून. ते नाटक आहे पांडुरंग नावाचं. म्हणजे द प्ले स्टार्ट्स विथ द प्रॉब्लेम ऑफ 3 of them. They all are under problem. हां. And different age groups, from बरोबर. a married daughter who's come back home with her crisis to a younger daughter who's come from London as a doctor of mind, हं. but she also has something to say with her trauma. And the in between mulga hai who is feeling defeated from even a influencer, social media influencer. बर He's feeling he's not even that बरं when he had the best support from home. बर म्हणजे असे 3 लोकांच्या समोर कॅरेक्टर आहे. आई ही पांडुरंगाची पूजा करून जिन्यावरनं खाली येऊन आधी सगळ्यांना प्रसाद द्यायचा, त्या तिघांकडे वेळ नाही तेव्हा भावात घ्यायला. मग ती साळुंकीशी बोलते आणि साळुंकीशी बोलत बोलत तिच्या पिल्लांचं संभाषण होऊन शेवटी सांगते की तुझ्या पिल्लांसाठी हा प्रसाद घेऊन बसा. हो. आणि तेव्हा येणारा काका काका. काका जो त्याला काका म्हणतात, वडिलांचा खास मित्र, बर खूप वर्षांनी आलेला आहे. हां. आणि तो काय करेल आता अशा स्थितीत, असं ते नाटक आहे. ते नाटक. आणि ज्यातल्या मोठ्या मुलीला तर तो आवडतच नाही. हं. मला घटनाक्रम आवडत नाही. मला नेहमी वाटतं प्ले विथ प्लॉट इज मे बी अ कादंबरी मे नीड इट, हं. बट अकॉर्डिंग टू मी प्ले नेव्हर नीड्स प्लॉट. ओके. कारण का प्ले म्हणजे मनात घडलेलं नाटक. जे आपण बाहेर काढून दाखवलं. जे प्लॉट लिहितो ते तुम्ही घटनाक्रम लिहिताय. मग रहस्यमय लिहा किंवा विनोदी काय ते जे तुम्हाला करायचं स्लॅपस्टिक करा. पण त्याच्यातही खरं फारसही खरा वेगळी गोष्ट आहे की फारसा प्रहसन असं करावं की जे एक्झॅजरेटेड वेनी शेवटी जाऊन पुन्हा ते रियालिटीमध्ये त्याचा बोध व्हायला पाहिजे एंडला. हं. बरोबर. पण आता तू जेव्हा लिहितोस हो हां हे सगळं, हो. तर तुला काय दिसतं पहिल्यांदा? आता या पांडुरंग नाटकाबद्दल तर मला असं दिसलं होतं की एक काका येतो ज्याची खटखट होते
इथून सुरू झालं. इथून सुरू झालं. म्हणजे नाव पहिलं आपण कटकट्या काका ठेवूया, बर. इथपासून सुरू झालं. पण जेव्हा त्या घरात घुसलो, हा मी शिरलो जेव्हा त्या म्हणजे घरात, म्हणजे तू बघत असतोस नाटक. कम्प्लिटली निदान आय एम फीलिंग इट की याचं टेम्परमेंट काय, व्हॉट इज द टेम्परेचर ऑफ द हाऊस राईट नाव. की या म्हणजे जसा संगीतात म्हणतात की राग निर्माण कधी होतो, काही ठराविक असे त्यातले वापरले जातात स्वर आणि त्यांचे काही 5 का 7 असं ते म्हणतात आणि मग ते करत 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 एखादा असा कुठला भाव असतो ज्याचा प्रभाव जास्त तीव्रतेने करता येईल तेव्हा तो राग निर्माण होतो. जसा भावाची रसोक्ती होते की भाव हा रस कधी होतो, जेव्हा तुम्ही निघून झाल्यावर सुद्धा भाव तिकडेच अडकून राहतो आणि मग तो भाव हळूहळू रस बनत जातो. तसं मला वाटतं की मी एक नाटककार म्हणून मी एखादी सिच्युएशन निवडतो, मग मी तिकडे राहतो आणि मग तिकडे काय काय घडतंय ते पाहतो. ते मी म्हणालो ना 2000 त्या 10 वर्षात मी खूप प्रयोग करायचो. तर तेव्हा असं झालं की महाभारताच्या कॅरेक्टर्सवर काहीतरी लिहायला पाहिजे. पण स्वतःबरोबर चर्चा केली. मी म्हटलं काय महाभारत वाचा, काय कोणाबद्दल लिहिणार, काय लिहून गेलेत. तरी मला कोणी सांगितलं अरे अंधा युग देखो, धर्मवीर भारतीजीने क्या लिखा. म्हणजे प्रत्येक तो कोणी ययाती लिहिलंय, कोणी काय लिहिलंय असं सगळं मला सांगतात. कोणी अशा कॅरेक्टर्स घेतलेले आहेत. बरं विचार करत होतो आणि अचानक मला स्ट्राईक झालं, अर्जुनाचा रथ श्रीकृष्ण, पण देव आणखीन कोण होतं त्याच्यात, तर ध्वजेमध्ये बसलेला हनुमान. तर म्हटलं हनुमानाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी महाभारत झालंय का, हनुमानाने काय पाहिलं किंवा हनुमानाने गीता काय काय ऐकली. कुठलं सत्यवादी तर तो, म्हणजे ज्याला सीतानी मोत्याची माळ दिली होती त्यांनी ती काढून त्यामुळे बघितली त्याच्यात राम आहे का, ती म्हणाली काय करतो, त्यांनी मग फाडून दाखवलं इथे राम आहे. म्हणजे वाल्मिकीजींनी पण रामायण लिहिलं, त्यांनी लिहिलं होतं आणि वाल्मिकीजींच्या डोळ्यात आसू बघून त्यांनी ते शेपटीने सरयू नदीत आपल्या त्या पानावर लिहिलेलं, पिंपळाच्या पानावर लिहिलं, त्यांनी वाहून टाकलं. तर असा हनुमान काय काय बघितलं असेल अशा हनुमानाने. मग सुरू झालं माझ्या डोक्यातलं. मग म्हटलं हनुमानला कुठे भेटूया, सूर्यास्तानंतर भेटू. तेव्हा सूर्यास्तानंतर युद्ध व्हायचं नाही. बरोबर. म्हटलं हनुमानजी उतरतील ना मध्वजात, दॅट इज नाटक सुरू झालं व्हायचं. हो. मग नाटक मी सुरू केलंच, हनुमानजी खोपतायत आणि चिडलेत की मला काही याचा काही त्रास होत नाही कशाचं विसाचं. हे जे सगळे उद्योग चालू आहेत मागच्या सूर्योदय ते सूर्यास्तापासून 5 सूर्योदय सूर्यास्त ते दशसहस्त्र अश्व घोडे हत्ती जे आणि युद्ध करतायत त्याच्यामुळे ती सगळी धूळ उडते ना, त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे. आणि काय मला कळतच नाही काय सकाळी सुरू होतं आणि संध्याकाळी कुठे संपतं. आणि ते खूप रागावलेले ती युद्धाला. बर. आणि अशा वेळी युधिष्ठिर खुश ठेवायला पाहिजे ना, तो एक एक सेवक पाठवत राहतो की काय खाणार आज, म्हणजे तुम्ही असंही युद्ध करताय त्याच्यानंतर यू वॉन्ट फीड यू, नाही तुम्हाला जे पाहिजे तसं. आणि ते म्हणतात एक काम कर, देव वानर बनवून तुम्ही ना माझा सगळा हे करून टाकला. तर रामाने पण बघ मला आपलं बनवलं आणि स्वतः अवतार संपवून गेलं आणि मला ठेवलंय चिरंजीव बनव, म्हणजे मला बघायलाच लागणार नाही सगळं. तर तू एक काम कर, मला जांभूळ घेऊन जाऊ. आता मला वानर व्हायचं, मला देव वानर तुम्ही देव काढून टाका, माझ्यातला देवत्व काढा. मग त्याची ताकद ती अजून कुठला हे सेवक पाठवतात, तो संगीत सेवक येतो, तो गायावाया काय दे ट्राईंग टू सम हाऊ मॅनेज टू. शस्त्रागार सेवक येतो, बातोनी सेवक येतो, असं सगळं करत आणि त्याच्यात त्याला मग असा काहीतरी रस पाचतात ज्याने तू झोपून जातो. युद्ध होतं, युद्ध संपतं आणि एक धोबी म्हणतो माझ्याकडे काम नाही ते तर ठीक आहे, पण मला माझं काम आहे धुणं, त्याच्यासाठी पाणी राहिले, सगळीकडे दबत आहे आणि तू एक देव होतास तिथे हनुमानाचा तू होऊन कसं नाही असेल. तर तो हनुमान जावा होतो आणि हनुमान शोधतो कुठे गेले सेवक सगळे. त्यातला तो संगीत सेवा होता, त्याच्यामुळे मी झोपलोय. कुठे कुठला रस पाजला त्यांनी,
आणि मग तो ओरडतात, हनुमानजी आता चिडलेत की तसं. मग हा सेवक, तो सेवक ओरडतात, तेव्हा मग हात येतो, तो मी होतो, तो पण मी होतो, तो पण मी होतो. कोण आहेस तू? मी कृष्ण आहे. मागच्या माझ्या अवतारात तू खूप सेवा केलीस, पण हे युद्ध व्हायचंच होतं. आणि तुला चिरंजीवी असं केलंय की कलियुगात तूच उपयोगी पडणार आहेस नाक्या नाक्यावर. तुला देतो तुझं जाऊ, पण यातून तुला सुटका नाही. सो त्याच्यातला त्याचा राग अश्वत्थामा पण दाखवला, सगळा राग दाखवला, यांच्या चुका दाखवल्या, त्यांच्या सगळं. मग त्यांच्यातला डायलॉग, मग त्याला त्यांनी सांत्वना आहे, आणि मग ती गीता ही त्यांची सांत्वना आहे. आणि मग ते नाटक संपलं. आता बघा की हे तू लिनियरली पाहिलंस का नाही. तुकड्यात पाहिलं? तुकड्यात पाहिलं. पहिल्यांदा फक्त त्यांना खोकताना पाहिलं, बस तिथून तो प्रवास- हनुमानजींचा राग पाहिला, आणि तिथून बघितल्यानंतर एक एक सेवक आला, कारण का युधिष्ठिर हॅज नो अदर राईट. का ते म्हणाले मी उद्या युद्धात बसणार नाही ध्वजेत, तर काय तर काय करायचं. ते ध्वजेत नाहीच बोलले, मी बसणारच नाही. अहो असं ना बोलू, असं कसं तुम्ही नाही, मी ते बसणारच नाही. म्हणजे असं करत करत ते नाटक तुला दिसत गेलं हळूहळू दिसत. आणि मग तू ते पण आधी मी बेसिक लिहितो कधी पण, हा. म्हणजे जरी मी खूप इम्प्रोव्हाइज करतो, पण मला ना सुरुवात, मध्य, कधी कधी मी शेवट सोडून देतो. मला असं वाटतं की लेट इट ऑन इट्स ओन, इट विल टेल मी. हम्म. एकदा तर एका नाटकात चालू शो मध्ये मला वाटायचं की हे नाटक बरोबर नाही संपत आहे. चालू शो मध्ये हा, आणि शो मध्ये मी नटाला बोलवलं, आता त्यांना वाटलं होतं आता कर्टन कॉलला बोलवतोय, हा. आणि मी कॅरेक्टरला बोलवलं, आणि मग त्याच्याशी परत सीन केला लाईव्ह, आणि तेव्हा त्यालाही कळलं की ह्यानी नाटक पुढे चालू ठेवलं. म्हणजे तू प्रयोगातच इम्प्रोव्हाइज केलंस. आणि मग तो शेवट मिळाला. असं करून तुला कधी वाटतं की आता ही संहिता जे दिग्दर्शन करण्या योग्य झाली आहे? अगदी खरं सांगायचं तर मला नेहमी वाटतं की जिथपर्यंत शो होत नाही तिथपर्यंत ती होतच नाही. ओके. त्यामुळे कितीही तालमी करा, तालमीतलं नाटक आणि प्रेक्षकांसमोरचं नाटक बदलतो. म्हणजे सेम क्रिकेटचं आहे. तुम्ही कितीही नेट्समध्ये चांगले बॅट्समन असाल किंवा बॉलर असाल, तुम्ही स्कोर करालच याची गॅरंटी नाही. हे टेम्परमेंट वेगळं आहे. जसं मॅच टेम्परमेंट आहे तसं परफॉर्मन्स टेम्परमेंट आहे, आणि परफॉर्मन्स टेम्परमेंटमुळे स्क्रिप्ट बदलतो. लोकांनी जर खरंच इमानदारी दाखवली, जर त्या डायरेक्टरनी किंवा रायटरनी, तो सांगू शकेल मी तालमीत बघितलेलं नाटक वेगळं होतं बरं का, इथे आज तुम्ही काहीतरी वेगळा सूर लावलाय आणि माझं नाटक बदललंय, हे नाटक ते नाहीये. जर तुम्ही प्रामाणिक असाल, आणि नाटक या माध्यमात तीच गंमत आहे की नाटक तुम्हाला वाटतं आत्ता संपलंय, पण ते संपलेलं नाही, अलीकडे संपलेलं असू शकतं. तू वाढवलेस, ओके. तू उगाच याचा सेकंड हाफ लिहिलेस. नाटक फक्त फर्स्ट हाफ पर्यंतच होतं तुझ्याकडे. म्हणजे त्या ऑडियन्सच्या मनातलं नाटकही तिथं संपलं. हो, जिथे संपलं ना ते ऑडियन्सचं मन हे बऱ्याच वेळा आपण फारच ग्रांटेड घेतो, किंवा आपण म्हणतो ना ऑडियन्सला ते, अरे त्यांना काय नाही रे, त्यांना असो, त्यांना एक दोनदा रडव. हे चुकीचं, हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं इन्व्हॉल्व द ऑडियन्स, फॉरगेट अबाउट देअर एंटरटेनमेंट, लेट देम डिसाइड, दे वॉन्ट टू क्राय, दे वॉन्ट टू लाफ, बट गेट देम इन्व्हॉल्व. तुम्ही म्हणजे मी अगदी जरी प्रायोगिक खूप केलं, आजही मी शो सुरू व्हायच्या आधी ऑडियन्समध्ये फिरतो, ऑडियन्सला वेलकम करतो. बरं. नॉट बिकॉज दॅट आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड्स, नो, आय वॉन्ट टू जस्ट ग्रीट देम. अँड हाव आर दे, त्याचे चेहरे बघतो, कुठनं थकून आले आहेत, कोणी पाणी पिणार, चहा देऊ, पार्किंग मिळालं का, अँड इट्स नथिंग, इट्स जस्ट दे गेट अलाइन्ड विथ मी. And the moment they get aligned, more of themselves to the table. आता ना लेखक मकरंद समजा आता सॅटिस्फाईड आहे, समजा हे पुरेसा सॅटिस्फाईड आहे. आता मग दिग्दर्शक मकरंदचं काम काय असतं? खरं दिग्दर्शक मकरंद लेखकाला विचार येतो की जसा एक विचार आला
की मी नसिरुद्दीन शाहला आईन्स्टाईन करताना बघायचो. सोलो पीस आईन्स्टाईन. आणि त्याला करताना बघायचो आणि लोक बघायचो. स्वतःही मी त्याला 2दा बघितलं, 3दा बघितलं असं. अतिशय आवडता नट माझा ऑन स्टेज. आणि मला असं वाटायचं, पण आईन्स्टाईन काय कोणाला कळतं का? नसीरला बघून खुश होत आहेत. आणि आईन्स्टाईन म्हणजे तेच आहे ना शेवटी वाक्य, की आईन्स्टाईन आणि चार्ली चॅप्लिन मधले जेव्हा भेटले होते तेव्हा आईन्स्टाईन म्हणाले होता की तुझा एकही शब्द तू बोलत नाहीस आणि लोक तुझी पॉप्युलॅरिटी काय. आणि चॅप्लिन म्हणाला होता, तू लिहिलेलं एकही समीकरण कोणाला कळत नाही तरी तुझी पॉप्युलॅरिटी. सो असे ते दोघं एकत्र आले होते. तर मला असं वाटलं की मला लहान मुलांचं काय आईन्स्टाईन. बर. मग मी नाटक लिहिलं आईन्स्टाईन सोलो पीस. सो विचार आधी आला हा. की हा आईन्स्टाईन जर कोणालाच कळत नाहीये, मग लहान मुलांना कळणार नाही म्हणून करायचं नाही हे चुकीचं आहे. आईन्स्टाईन हा लहान मुलांनाच आधी कळायला. आणि आईन्स्टाईन मी स्वतः करणारे ठरलं. आणि आता दिग्दर्शकाचं काम आलं की लेखकाला काय सांगणार, की काय त्यातला भाग जो तुला दाखवायचा आहे. तर मी त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा दिग्दर्शकाला मिळालं काय, की ही वॉज अगेन्स्ट घोकंपट्टी. त्याला आवडायचं नाही अनुशासन आणि त्याला आवडायचं नाही कुठली गोष्ट पाठ करणं. रट्टा मारणं उसे पसंद नाही. काय आहे तो थांबायचा, प्रश्न विचारायचा, प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारायचा आणि ते खोडत खोडत उत्तर. आणि शाळेत कोणाला नव्हतं याचा काय प्रश्न विचारायचा, आहे ते आहे पाठ कर, नाही नाही प्रश्न विचारला. तर त्यातली एक जी गोष्ट होती की त्या टीचरनी जे त्याला एक पत्र दिलं होतं आणि तो घरी जाऊन आला होता, आईला दे. आणि आईने ते पात्र वाचून सांगितलं होतं, अरे ते म्हणाले तू इतका हुशार आहेस की त्याच्याकडे शिकवायला शिक्षक नाही, तर तुला घरी शिकवलं तर जास्त चांगलं, तुमची आईच शिकवली तर बेटर आहे, मग दुसऱ्या शाळेत जाऊन. तर तो खुश होतो, आई बेस्ट, आई पियानिस्ट. तर आई म्हणते त्याला की मी शिकवते तुला ना. ती पुस्तक घेऊन आली आणि त्याला ते भाषा त्याला आवडत नव्हती, भाषेची पुस्तक. त्याला इतिहासचा क्लास आवडायचा. त्याचं म्हणणं होतं मी काय करणार, मला इतिहास माहिती असून उपयोग काय. आय वॉन्ट टू नो व्हॉट इज, आय वॉन्ट टू, की हा कंपास जो दिले गेलाय तो उत्तरेकडेच का दाखवतो. आय वॉन्ट टू फाइंड आउट. तर त्याचं सगळं हे माहिती असताना नंतर आई गेली. आईन्स्टाईन झालेला आहे, आधी अल्बर्ट होता, आईन्स्टाईन. तो जेव्हा ती अलमारी आईची साफ करत असतो तिथे ती चिठ्ठी पुन्हा मिळते जी टीचरने दिली आणि ती तो उघडतो. तेव्हा तो खरं काय लिहिले ते वाचतो. तुमचा मुलगा हा डोक्याने स्लो आहे, क्लास पुढे जातोय आणि हा नको ते प्रश्न विचारतो आणि वाटत नाही त्याचं वय वाढतंय, पण तशी त्याच्या बुद्धीचा विकास होत नाही. तर त्यामुळे आम्ही त्याला शाळेत ठेवू शकत. दुसऱ्या शाळेत आमचं तर असं म्हणणं आहे, तुम्ही तुमचा उगाचच वेळ खर्च करता, त्यापेक्षा करा घरीच शिकवायचा प्रयत्न करा, तो काही शिकेल असं वाटतं. तर मग ते मुद्दा आला तो, की जर आईनी तेच वाचलं असतं तर तो अल्बर्ट आईन्स्टाईन झाला असता. सो E is equal to MC square is what? E is equal to Einstein is equal to mother kx square. आईने ती घेतलेला, ते डायरेक्टरला तो पॉइंट मिळाला. मग मी ती गोष्ट बांधली सगळी लेखक म्हणून आणि मग नट होतो. हा त्याच्यात नटानं काय केलं, नटाने काय केलं, हा. आता त्याच्यात नटाने आईन्स्टाईनला बोरिंग नाही ठेवलं. सॉरी, नसिरुद्दीनचा बोरिंग करतात असा मुद्दा नाही, पण ते जेव्हा वैचारिक होऊन जातं ना तेव्हा तुम्ही मग ते दाखवत बसता कसं आहे ते दाखवण्यात. त्याच्यात काही आईन्स्टाईनवर फिल्म बनवणं पण काम मुश्किल आहे. व्हॉट विल यू शो, इट्स व्हेरी डिफिकल्ट. इट्स लाईक आईन्स्टाईनने जे काम केलंय ते नाही दाखवू शकत कोणी. सो मला असं वाटलं देन शो हिज माइंड स्पेस. त्याची माइंड स्पेस कशी होती लहान म्हणून, त्याचं डोकं मोठं होतं धडापेक्षा. त्यामुळे घरी जे लोक बघायला यायचे ते त्याला एका सर्कस सारखे बघायचे, ते सर्कस मधला आयटम होतं. तर मला ती मजा आली नट म्हणून. तर मी चाइल्ड आईन्स्टाईन दाखवला.
ग्रोन अप मधला म्हणजे ग्रोन अप दिसणारा. नारा चाइल्ड, हो. त्याच्यातला चाइल्ड दाखवला. आणि तो चाइल्ड कुठेतरी त्यांना त्या सायंटिस्टला नाहीतरी आईन्स्टाईनचं म्हणणं होतं की क्युरिओसिटी ऑफ माइंड इज फार मोर इम्पॉर्टंट दॅन अ मच्युअर्ड माइंड. सो ती क्युरिओसिटी असलेलं बालमन, तर नट म्हणून मी त्याला असा इतका दाखवला, गमतीशीर दाखवला त्याला, की लहान मुलं हसतच वाढायची. म्हणजे मी नंतर ते त्यांचे सगळे जे होते लॉज होते की कसा तुमचा स्पीड, म्हणजे तो एका ठिकाणी माणूस उभा आहे, तिकडनं याचा स्पीड एवढा आहे, मग त्याला किती स्पीड होईल, मग ते दोघं एकाच दिशेने गेले तर काय होईल, विरुद्ध दिशेने काय, असं तिथं मुलांना घेऊन त्यांच्याबरोबर करायचो, लहान मुलांबरोबर. अच्छा. किंवा तो आपलं नाव विसरायचा, अल्बर्ट आईन्स्टाईन. मग तो पोरांना मी सांगायचो की कपाळला मी विसरलो, मी विचारेन ना माझं नाव काय, मग कोणीतरी अल्बर्ट सांगायचं, कोणी आईन्स्टाईन. तर त्यांना ठेवत 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 आईन्स्टाईनला एक लहान मुलांचा, म्हणजे शेवटी त्या शो नंतर मला टीचर्सनी येऊन सांगितलं की तू आमच्या शाळेत येऊन एक कर, कारण का आईन्स्टाईन लोकांना आता पालक माझ्याकडे आहेत की एवढं इंटरेस्टिंगली आम्ही आईन्स्टाईन पाहिलं. मी त्याची हे सांगितले जे काय आहेत. म्हणजे हे छान झालं बघ की लेखकानं काय काय भरलं, हो, मग दिग्दर्शकानं काय काय भरलं, आणि मग अभिनेत्याने त्याच्यात काय काय. ऍब्सोल्युटली. अभिनय हा मला नेहमी वाटतं रायटर लिहितो, दिग्दर्शकाच्या मदतीने लिहिलं तर त्याला त्याचे ड्रॉप्स बरोबर कळलं की याचे हाय पॉइंट्स काय आहेत. दिग्दर्शक बरोबर हाय पॉइंट्स देतो की हे थिएट्रिकल कसं आहे. मला नेहमी वाटतं की ज्या माध्यमाची गरज असते, जसं मला नेहमी वाटतं की रंगभूमीवर आधी अंधार असतो आणि मग एक लाईट येतो, त्यावेळी काय दिसतं, मग ते दृश्य फुलत जातं, बहरत जातं, एक त्यातनं भावना, एक मनोविश्व लोकांसमोर मांडलं जातं. ते दृकश्राव्य पद्धतीने मनोविश्व मांडलं जातं. त्याच्यातनं होणारा परिणाम, मग ते कसं थांबवावं, आणि तो लाईट जेव्हा बंद होतो तेव्हा लोकांना काय वाटावं असं तुमची अपेक्षा. मग त्या अंधारातलं म्युझिक नेमकं त्यांच्यावर काय परिणाम करणार आहे. मला त्यांना विसरायला लावायचं आहे का, की पुढच्या सीन सुरू होताना काय असणार आहे, का मला असं पाहिजे की त्यांना माहिती असू दे की आता सीन काय सुरू होणार. मग दिग्दर्शक तिकडे उपयोगी येतो, परत तो दुसरा सीन कसा सुरू करतो ते तो लेखकाला सांगतो. हा, म्हणजे पहिला अंधार, नाटक सुरू होण्यापूर्वीचा अंधार, येस, आणि नाटक संपल्यानंतरचा अंधार, हे क्वालिटेटिव्हली कसे वेगळे असले पाहिजेत. सुरुवातीला कोरी पाटी बनवायची असते त्यांची, तो आहे. आणि नंतर त्यांना बघितलेलं सगळं असं त्याच्या इथपर्यंत आलेलं असतं. तर तुम्ही आता ब्लॅकआउट जर केला नाही तर ते थांबवतील नाटक. मग तो संपवा, म्हणजे त्यांना आता शांत झाले ते, येस नाऊ यू टू क्लॅप. म्हणजे ना यांचं शांत होणं आणि क्लॅप, म्हणजे पडदा आणि क्लॅप ह्याच्यामध्ये अंधार आहे, गरजेचं. कारण तो अंधारच त्यांच्या मनामध्ये काहीतरी उजळवणार आहे. वा वा, ॲब्सोल्युटली सर, ॲब्सोल्युटली. तो अंधार खरा जास्त, म्हणजे जे तुम्ही पाहिलं, अनुभवलं, त्याची अनुभूती देऊन जातो. तो प्रकाशमान व्हायला मला वाटतं अंधार असावा, कारण अंधार नसेल तर त्या प्रकाशाला अर्थच नाही. म्हणजे तुम्ही कुठेतरी, व्हॉट डज अंधार डू, मला असं वाटतंय अंधार मेक्स यू अन इंडिव्हिज्युअल. प्रकाशात आपण सगळे एकत्र असतो, अंधार मेक्स यू अन इंडिव्हिज्युअल, की आता तू तुझ्याबरोबर आहे. आणि म्हणून स्टेजवरचा अंधार हा नाटक बघणं ही समूहाने करायची गोष्ट आहे, पण त्या अंधारामध्ये तो समूह हा परत त्याचे वेगवेगळे मणी होतात. हो, आणि प्रकाश झाला की परत ते त्या धाग्याने एक माळ बनली पाहिजे. येस येस, पुढच्या अंधारामध्ये ते परत मणी झाले पाहिजेत. हो, दॅट्स सो वेल पुट, की तुम्ही परत नाव इंडिव्हिज्युअल झाला, माळेतनं परत तुम्ही निघालात, वेगळे झालं, परत माळेत गेलं, परत इंडिव्हिज्युअल झालं. आणि ज्याला जे जमतं ते, म्हणजे बरीच नाटकात तुम्हाला जेव्हा आपण एखादं सक्सेसफुल नाटक बोलतो त्याला जमलेलं असतं, तो बरोबर तो अंधार बरोबर करतो,
आणि तो म्युझिक ते बरोबर आणतो. हा, तिथे मी येणार होतो की म्युझिक, तर ह्या सगळ्यामध्ये संगीत कुठे येतं? मला तर वाटतं की संगीताचा वापर किती करावा, जर खूप ऑडियन्स असेल तर तुम्हाला संगीत खूप वापरावं. कारण का लोकांपर्यंत संगीतच पोचतं. संगीताने तुम्ही लोकांना एखाद्या किंवा निदान त्यांचं अटेन्शन ग्रॅब करू शकतो. हम्म, लाऊड स्पीकरवरचं बोलणं लोक जास्त ऐकतात. हम्म. आकाशवाणी पाहिजे. म्हणून आता ते ॲटमॉस थिएटर आलंय की सगळीकडनंच आवाज येईल तुम्हाला, आवाजाने बांधतात. पण साऊंडचा अतिरेक हा खरा सगळ्यात जास्त डिस्ट्रक्टिव्ह. इमोशनला जर काही गोष्ट ब्रेक करत असेल किंवा एखाद्या सीनमध्ये तुम्हाला एक मध्ये जर असा पडदा, असा फेन्स आहे, तर तो साऊंडचा असतो. म्युझिक मेनी अ टाइम्स आय हॅव सीन इन फिल्म्स, इवन इन थिएटर, एवढं असतं की ते तुम्हाला त्या सीनमध्ये घुसूनच देत नाही. कधी कधी त्याचा भाव एवढा मोठा नसतो जितकं म्युझिक भरलेलं असतं. खरं म्हणायचं तर संगीतानं एक अनुरूप भाव निर्माण करून मला प्रेक्षक म्हणून त्या प्रसंगामध्ये नेलं पाहिजे ना. बस. किंवा अधोरेखित केलं पाहिजे, किंवा अधोरेखित केली पाहिजे, जी भावना मंचावरून म्हणजे यायला पाहिजे यायला पाहिजे. की एक लॉंगिंगचा फील आहे. तुम्ही मारवा लावला, तुम्हाला लक्षात आलं की लॉंगिंग हो, म्हणजे ती भावना अधोरेखित झाली. झाली पाहिजे. मग तुम्ही इन्स्ट्रुमेंट निवडा. नुसतं फ्लूट घेतली तर श्वासाची जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती पटकन इट हिट्स यू फास्ट अँड डीप. If you use percussion, that can only raise your blood flow. So if you want to create some kind of a tension or some kind of, you use your percussions and get it heightened and heightened. आणि त्यातून जर लाईव्ह वाद्यवृंद असेल तर एनी डे इट इज ग्रेट. बिकॉज यू नो, सी नाटकाची मजा काय आहे, सगळं लाईव्ह घडणं. जे आता बिकॉज ऑफ द लॉजिस्टिक्स यू नो यू कांट अफोर्ड, पण तरी काही करतात लोक. लाईव्ह असणं जितकं, मला तर असं वाटतं की इवन आता मायक्रोफोन्स खूप लोक लेपल माईक वापरतात, पण ते जर नाही वापरले आपण, तर मला असं वाटतं की इट कॅन स्टील हेल्प आवाज पोचायला जास्त उपयोगी होईल. असं मला वाटतं. खरा आपला जो आवाज आहे, म्हणजे त्याचे जे ग्रीन्स आहेत, काय होतं सगळे लेपल लावतात तर प्रत्येकाचा आवाज साधारण एकाच पट्टीत जातो. सो प्रत्येकाचा आवाज वेगवेगळा नाही वाटत. आणि द मिक्सर मॅन इज नॉट सो, बिकॉज ही इज नॉट अन इंजिनियर, इज अन ऑपरेटर. देयर इज अ डिफरन्स बिटवीन अन इंजिनियर. सो साऊंड इंजिनियर नसतो. त्यामुळे त्या नटाच्या आवाजाची जादू, म्हणजे आता तुम्ही जस्ट विचार करा, डॉक्टर श्रीराम लागू जेव्हा बोलायचे, मला वाटते इतकं स्पष्ट, म्हणजे तसं दत्ता भटे, यशवंत दत्त, म्हणजे मी ज्यांना ऐकलं, सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, ज्यांची संवाद ऐकायला आवडायचं की तुम्ही बोला, त्यांना जर लेपल दिली तर काय होईल. किंवा अगदी चंद्रकांत गोखले, हो, इतकं खरं बोलायचे ते, म्हणजे विक्रम गोखले तर ऑफकोर्स बोलायचं, पण चंद्रकांत गोखले, ती जादू कमी होईल, लोकांपर्यंत पोहोचतील. आता काही लोकांना, कारण का मे बी द थिएटर्स आर नॉट टेकिंग क्वाईट, पण साऊंड फॉर मी म्युझिकली, आता माझा म्युझिक मधला अनुभव शैलेंद्र बडवे, शैलेंद्र स्वप्नील असे दोघं होते. मग एक स्वप्नील वारला, पण शैलेंद्र टेरिफिक सेन्स ऑफ साऊंड. म्हणजे मी राम जेव्हा केलं तेव्हा त्यांनी राम ज्या पद्धतीने रेकॉर्ड केलं, की नाटक सुरू होतं, जेव्हा मी येतो फक्त ऑडियन्समधनं आणि असा करतो, लोकांचं लक्ष जातं माझ्याकडे, त्याला काहीतरी आत्मा असं नेहमी वाटत असतं, त्याला काहीतरी आतमध्ये खवखव आहे. तो जेव्हा स्टेजवर पाय ठेवतो ना, त्यांनी राम सुरू केलं आणि ऑडियन्स आर इन. त्यांनी राम कसाही करू शकला असता तो, की राम हे राम असं काही करू शकलं असतं. त्यांनी केलं राम, म्हणजे आतला एक राम. त्यांनी ज्या पद्धतीने तो केला रेकॉर्ड, आय थिंक हॅट्स ऑफ टू. नाउ अ म्युझिक डायरेक्टर अंडरस्टूड द प्ले. म्हणजे म्युझिक डिरेक्टर जो आहे
त्याला ध्वनी पण कळला पाहिजे. ओ येस, ओ येस. फक्त सूर नाही नाही, तर ध्वनी कळला पाहिजे. त्यांनी त्याच्यातनं म्युझिक आणलं. आणि त्याच्यात त्याने सूर शोधला पाहिजे. ते शैलेंद्र बर्वे, ही इज बीन विथ मी फॉर 25 years. आणि त्यांनी सगळीच भरपूर नाटकं केली. अँड आय थिंक ही रिअली अंडरस्टूड म्युझिक. आपण आता अजून एक एलिमेंट ऍड करू की मला दिसणारा अवकाश, ज्याला आपण स्टेज म्हणतो, येस, तो सगळ्यांना कसा कसा दिसतो. म्हणजे तो लेखकाला कसा दिसतो, दिग्दर्शकाला कसा दिसतो, नटाला कसा दिसतो. इंटरेस्टिंग आहे की त्यातल्या त्यात जो नट असतो ना, तो नट खरा खूपच डिपेंडेंट असतो. म्हणजे जरी म्हटलं गेलं की नाटकात शेवटी नटच दिसतो, हो, पण त्याला काही माहीत नसतं. एककाने लिहिलेले असतात लाईन्स, दिग्दर्शक त्याला सांगत असतो की कसं हो, किंवा असं आहे. सेट डिझायनरने सेट केलेला असतो, त्यामुळे दिग्दर्शक सांगत असतो इथनं एंट्री घे, इथनं एक्झिट. पण माझी ती प्रॉपर्टी दिग्दर्शक म्हणेल बॅक स्टेज वेळेला सांगेल. कॉस्ट्युम वाली लाईट्स वाला सांगणार हा स्पॉट इथेच यायचं, पण मी थोडा तिथे मिळणार नाही, अंधार असेल. बरं, म्युझिक या पॉइंटला म्युझिक येईल, तर तेव्हा जरा तुम्ही मोठ्याने बोला. बर, आणि तुम्ही जर क्यू दिला नाही तर म्युझिक येणार नाही. बर, म्हणजे त्याला बिचारायला सगळं एवढं करून त्याला सांगितलं जातं स्पॉन्टेनियस राहा, जिवंत अभिनय कर. किती डिफिकल्ट आहे. बरोबर. In cinema, you just give a take. Later on, the editor takes care, the sound department takes care. बरोबर. इथे सगळं स्वतः करावं लागतं. नटाची खरी पंचायत आहे. हो रे. यात त्यामुळे बिचारा नट हा खूप तालमी करतो. बस त्याला विचारायला ग्रँड रिहर्सल लागतेच. तो म्हणतो प्लीज मला म्युझिक बरोबर पण एक रिहर्सल, मला लाईट्स बरोबर एक रिहर्सल, मला कॉस्ट्युम प्रॉपर्टीज बरोबर एक रिहर्सल द्या, प्लीज मला सगळ्या रिहर्सल्स द्या. आणि जेव्हा नट हे करत नाही ना, तेव्हा तो आळशी झालेला असतो. बरेच सिनियर नट मग आळशी होऊन जातात आणि दॅट शोज. त्यांचा एक्सपिरियन्स ऑफकोर्स शोज, पण एक्सपिरियन्स इज ऑफ नो यूज इफ यू डोंट रिअली नो द प्ले इनसाइड आउट. याच्यात लाईट्स आणि सेट डिझायनर्स, माझ्याकडे सेट डिझायनर्स मी जेव्हा प्रायव्हेट करत होतो तेव्हा माझ्याकडे टेडी मौर्य होता. ही खूप एक इंटरेस्टिंग आहे. तो खरा गणपती डेकोरेशन करायचा त्याचा गोरेगावमध्ये. त्याचा भाऊ माझ्याकडे नट म्हणून होता, जो आता स्वतः डायरेक्टर झालेला आहे. बरंच काही खूप मोठा ॲड्स बनवतो, फिल्म्स बनवतो, बरंच काय. विजय मौर्य, त्याचा भाऊ टेडी मौर्य, तो आपल्या गणपतीसाठी घेऊन गेला. तर मी आदल्या दिवशी रात्री डेकोरेशन मेरा बाहेर एक फेसा करतो, हा एकटा विठ्ठल बनतोय, एकटाच असा. म्हटलं हा तर मायकलँजेलो आहे, छोटासा. तू माझ्या नाटकाचं सेटिंग हा कोण मी कधी केलं नाही. म्हटलं बरोबर तर कर. कसं करतात? हे बघ हा सीन आहे, आता याला तुला काय वाटतंय, काय असलं पाहिजे. एक उमर कायद शांती बारोक नावाचं वॉर सुरू झालेला आहे. तर अशा वेळी शाळा ही छावणी बनून द्यायची. तर ती जी बाई आहे, टीचर आहे, ती आजही येऊन त्या शाळेत चक्कर मारते. तिचं नाव शांती आहे, पण शी वॉन्ट्स टू गेट पीस. पण अशा ह्याच्यात तो एक शेर्पा आहे, त्यांची लव्ह स्टोरी आहे. पण अशा ह्याच्यात ती छावणी आणायची कशी त्या क्लासरूममधून. बोर्ड कॅन बी क्रिएटेड, हाऊ डू यू क्रिएट अ छावणी? सो ही सेड वी कॅन डू वन थिंग. पृथ्वी हॅड अ वर्टिकल. ही सेड व्हॉट विल डू इज विल यूज पुलीस अँड विल टाय द टेंट अप. बंद. सीन तुमचा संपला क्लासरूमचा की विल यूज द पुलीस, खालनं रोप्स, ऑडियन्स मधनंच बसून, आणि ऑडियन्स समोर तो सटेट खाली लाईक अ प्लेन असं वाटेल. आणि ती छावणी आली आणि तेव्हा लाईट लोक बघतील ते आलेलं आणि लाईट ऑफ करू, आणि जेव्हा उघडेल तेव्हा त्याच्यात मग शेर्पा आहे, छावणी तयार. आय सेट झालाच तो सेट डिझायनर. अँड ही डीड वन ऑफ माय बेस्ट. म्हणजे मी अगदी टागोरांचं चित्रांगदा केलं, चित्र केलं. He created a whole forest. He created by using tarpaulin. झाडूनी आम्ही फॉरेस्ट केलं. ते खराटे असतात ना, खराट्यांचे उलट असं झुडपं बनवली आम्ही. सो ही वॉज इकॉनॉमिकल
ऑफकोर्स कधी कधी आम्ही त्याची सुंदर करण्यासाठी मग मोठा क्लॉथ आणायचो. सो बट ही बिकेम अ मॅन हू आय मीन टागोरांचं चित्र आम्ही जेव्हा NSD ला जाऊन केलं होतं तेव्हा अगदी बाबा कारंतपासून सगळ्यांनी एवढंच म्हटलं की नॉवेल अप्रोच बिकॉज आय डिड. त्याच्यात मग के मेनन प्लेड अर्जुन आणि संजना कपूर प्लेड चित्रा. त्याची पण गंमत होती. मी जेव्हा ते करायचं म्हटलं तेव्हा सगळे म्हणाले सॉरी एक इंटरेस्टिंग गोष्ट की माझ्यातला दिग्दर्शक साधारण एक 98 साली कंटाळला माझ्यातल्या रायटरला. बरं. पण तो म्हणाला मी तुझं कुठलंही नाटक करणार नाही. ओके. पहिलं वर्ष असं जायला लागलं की मी नाटकच लिहिलं नाही. तर दरवर्षी 2 ते 3 नाटकं मी नवीन लिहून स्टेजवर आणायचो. तर द डिरेक्टर लिटरली सेड दॅट आय एम नॉट गोइंग टू डिरेक्ट एनिथिंग. सो देन मग नाटक नाही होणार तर काय होणार. मग मी वाचन माझं चालू असायचं थोडं. मला एवढं छोटंसं चित्रा नावाचं इंग्लिशमधलं टागोरांचं पुस्तक हातात आहे. ते वाचत असलो. सॉरी सुंदर इंग्लिश आणि पोएट्रीच म्हणा. पण एवढेच सीन आहेत. 1.5 पानाचा एक सीन, एक पानाचा सीन. पण गोष्ट आवडली मला की बाबा एक राजाला मुलगा हवा असतो, तो काय होत नाही. मग त्यांना देवाचं हे मिळतं, वरदान मिळतं होईल. पण काही तसं होत नाही, मुलगीच होते. मग तो राजा त्या मुलीला योद्धा म्हणून बनवतो. शी बिकम्स अ मेल अँड नाव शी इज रनिंग दिस होल मणिपूर, असं घेतलं ते मणिपूर फॉरेस्ट. शी इज अ वॉरियर. आणि अशा याच्यात अर्जुन तेव्हा एक्झाईलमध्ये असतं. अर्जुन तिच्या समोरून जातोय आणि त्याचं लक्षही नाही जात. तिला खूप वाईट वाटतं. मग तिची लक्षात येतं आपल्यात स्त्रीसारखं काहीच नाही. मग ती चिडते आणि डायरेक्ट अशा लेवलला चिडते की ती मदन आणि सगळ्याच म्हणजे गॉड्स शी इज अँग्री. आणि ती तपश्चर्याला बसते की आता मी ना सगळं काही भस्मभूत करणार. तर घाबरतात. आणि हाऊ मदन गॉड आणि कामदेव वसंत हे दोघं येतात आणि तिला सांगतात दे ग्रांट हर अ ब्युटी फॉर 1 year. ती इतकी सुंदर होती की अर्जुन येतो. आणि लास्ट नाईट जेव्हा असते ती अशी सुंदर बनून असते तेव्हा अर्जुन येतो आणि म्हणतो अगं. तर ती म्हणते तू आत्ता इथे नाही आहेस. तर म्हणे हो नाही, कारण का मी आत्ता ऐकलं की इकडचे गावकरी वगैरे म्हणत होते की हे दरोडेखोर येतात, सगळे येत आहेत. आमची ती नाहीये. ती असती ना तर कोणी आली नसते. म्हणजे कोण. आणि आमची चित्रा म्हणून. कोण चित्रा. म्हणजे कमाल काय वॉरियर. बाई वॉरियर. हो कमाल वॉरियर. आणि माहित नाही काय कुठे ती अख्खी रात्र त्या ब्युटिफुल चित्रांगदा न चित्राकडे गेलेली असते. तो तिच्याबरोबर असतो त्यांनी ऐकलेल्या वॉरियर चित्र. सो मला ते टागोरांचं खूप इंटरेस्टिंग वाटलं की द होल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ दॅट नाईट दॅट अर्जुन इज नाव with the warrior, with the true, and she eventually gets poetic justice that now he is with me. असा तो मला खूपच आवडलं. त्यामुळे पण तेव्हा नटांनी मला सांगितलं होतं की क्या यार इतना छोटासा नाटक आहे कैसे, और ये डान्स ड्रामा आहे. डान्स ड्रामा ते होतं त्यामुळे ते छोटं असून ते मोठं व्हायचं. मग मी त्या दोघांनाही सांगितलं. मी ठरवलं होतं संजना कपूर आणि के. त्या दोघांनाही सांगितलं मी हे बघ आय नो व्हॉट टू डू विथ द प्ले ॲज अ डिरेक्टर. If you want, I'll wait for you at the rehearsal. If you all get convinced, please do come. I went to the rehearsal. I knew both of them very well. But they should come willingly. So they both came. Then there was Vijay Maurya, Amit Mistya. आणि मग मी तालीम सुरू केली. Because then what I saw, I said, for me, Chitra is about beauties being mortal. Let's understand that first. The moment you'll accept beauty is mortal, then we can become immortal. Then love can become immortal. ते मला क्रॅक झालं. अँड देन इट बिकेम. म्हणजे ते दिग्दर्शकाला क्रॅक झालं. ते दिग्दर्शक. कारण तो विचाराचा.
विचार होता. त्यांनी तो वाचला अख्खा. एक तर आधी ऑनेस्टी ठेवली त्यांनी की मी लिहिणार नाही. अँड यू विल नॉट बिलीव्ह, आफ्टर डुईंग चित्रा, त्याच्यानंतर मी 2 नाटकं लिहिली, ऐरावत आणि देवान. सो माझ्यातला झालेला बदल इज थँक्स टू टागोर. टागोर हे कवी आणि आत्ता पण ही जी कहाणी आपण ऐकली त्याच्यामध्ये पण एक काव्य आहे. हो, ॲब्सोल्यूट. तर नाटकातलं काव्य काय असतं? गद्य तुम्हाला सुसह्य होऊन जातं तेव्हा ते काव्य. गद्य हे खूप अवघड आहे मला असं. म्हणजे वास्तविकता आहे. म्हणजे आता समजा मरण घेतलं, मृत्यू, महानिर्वाण सारखं नाटक आहे. मेला माणूस, पण त्या मेल्यानंतर असलेली गंमत काय आहे, किंवा मी मेल्यानंतर काय होणार असं वाटणाऱ्याला नंतर गंमत कळते की आजूबाजू लोकांसाठी तर मी फक्त एक मनोरंजन आहे. किती प्रॉब्लेम्स आहेत लोकांचे. आणि मग त्या महानिर्वाणासाठी कावळा येणार. म्हणजे बऱ्याच त्याच्यात त्यांनी गोष्टी वापरल्या आळेकरांनी. आय थिंक वन ऑफ द बेस्ट प्लेज आय हॅव एव्हर सीन ॲज अ प्ले, ओरिजिनल थिएटर अकॅडमीचं. नंतर महेंद्र जोशींनी केलं गुजरातीत, म्युझिक केलं त्यांनी, वेगळ्या पद्धतीने केलं. तर नीरज वोरांनी म्युझिक केलं होतं. त्याच्यात मी स्मशानातला तो जो माणूस असतो त्याचा रोल केला. बाळवाना पैकाना असा डायलॉग होता माझा. गद्य नेहमी जसं तेंडुलकरांच्या नाटकातलं जे गद्य आहे की ॲनिमल, म्हणजे जो व्हायलन्स आहे, हिंसा जो आहे, ती त्यांच्या नाटकात जी होती ती गद्यच होती. बरोबर. म्हणजे ती पद्य अशी पाखरे ती मध्ये मे बी आहे, पण गिधाडे, बाइंडर, शांतता कोट चालू आहे, काशिरा, म्हणजे त्या गाणी असतील पण हार्डकोर ॲनिमॉसिटी, जितकी ॲनिमल इन्स्टिंक्ट त्यांनी दाखवली आहे नाटकांमध्ये, मला वाटत नाही कोणी तिथे हात घातलाय. म्हणजे व्यक्तिरेखा, त्या पुरुष असेल किंवा स्त्री असेल. तर अशा वेळी पण ते पद्य कुठे होऊन जातं, तर सखाराम बाइंडरमध्ये तो सखाराम ज्याला स्वतःची अख्खीच सगळी विचारधारा क्लिअर आहे की सोसायटीने ज्या बायकांना सोडलेलं आहे मी त्यांना बरोबर आणतोय, म्हणजे मी सेवाच करतोय समाजाची. आणि मग इट विल हॅपन ऑन माय अँड आय कीप हर लाईक अ मॅरिड वाईफ. नोटीसही देईन 1 महिन्याची, तुला जायचंय, तूही सांगू शकतेस मला सोडू शकतेस, तुला एक कपडा लागतं, एक साडी देणार, तिकीट देणार आणि काहीतरी आणखीन वरून असं काहीतरी आहे. सो अरेंजमेंट, ऑल द अग्रीमेंट्स आर फॅन्टॅस्टिक. बट आफ्टर ही लक्ष्मी, त्याच्या यांनी तो जगला तिच्याबरोबर, मारायचा काय जे काय यायचा. दुसरी जेव्हा येते सेकंड हाफ, तिथे चंपा जिथनं आलेली आहे दारुडी, आणि ती जेव्हा हा कधी कधी दारू प्यायचा, ह्याला रोज दारू प्यावी लागते, नाही तर ती हात लावून देणार, तिचा आपला ड्रामा आहे. याच्यावर लक्ष्मीसारखं जगण्याचं आयुष्य येतं. तिथे नाटक फिरलं. मी म्हटली ही दादागिरी रायटरची की त्यांनी सखारामला आता कुठेतरी लक्ष्मी बनवणे. चंपा इज बिकम टू बिग. आणि शेवटी ती लक्ष्मी परत येते, कारण खरं प्रेम ते आहे. प्रेम आहे का काय असेल, गरज सोय, आणि ती चंपा तिला ठेवून घेते. म्हटलं या आयुष्याचं असलेलं कॉम्प्रोमाइज आहे ते, काही ते हक्क अधिकाराच्या पलीकडचं आहे की तू घरची कामं कर, मी याचं शरीर सुख देते, तू घरची कामं कर. आणि नंतर तोच माणूस, ही जी आलेली आहे हिला घर हवं आहे लक्ष्मी, दोघं मिळून चंपाला मारतात. मला असं वाटतं किती डार्क असलं तरी दॅट इज द डार्क काव्य ऑफ सखाराम. नाटक हे समेवर येतं. मला वाटतं सखाराम बाइंडरला तेवढं ग्रेट मानत नाहीत लोक, त्याला सेन्सेशनल जास्त मानतात. पण व्यक्तिरेखा जर तुम्ही मला म्हणालात तर त्याच्यात जितक्या खूप जास्त ब्लॅकआउट्स आहेत, पण त्याच्यातल्या व्यक्तिरेखा जितक्या क्लीन आणि क्लिअर आहेत, आणि त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतःची एक सम आहे. नक्की आहे, नक्की आहे. आणि त्यांचं मन त्यांना खूप कळलंय.
मला तेंडुलकरांचं हे एक इंटरेस्टिंग वाटतं. मला असं वाटतं स्त्री मन त्यांना खूप इंटरेस्टिंगली कळतं. कारण का ते घाबरत नाही त्याला हिंसक म्हणून बघायला किंवा म्हणजे तेंडुलकर हे आदिम भावनांना नाही घाबरत. करेक्ट. आय थिंक यू सेड इट. किंबहुना त्या प्रिव्हेटिव्ह इमोशन्स त्यांच्यामधल्या नाटककाराला अट्रॅक्ट करतात. ॲब्सोल्युटली. सहनशील वगैरे त्यांच्यात काही फार म्हणजे तेंडुलकरांचं असं बोलू नये, पण आता का नाही बोलू. तेंडुलकरांबरोबर मला दोनदा छान संवाद साधता आले. म्हणजे मी जेव्हा टागोरांचं नाटक केलं तेव्हा ते मला म्हणाले होते की अरे तू टागोरांचं नाटक करतोय? म्हटलं हो. तो काही प्लेराईट नाही, तो पोएट. हो, पण मला ते खूप आवडलं. सो एनिवे, हो मला असं वाटलं की आपण त्यांचं नाटक करावं. सखाराम बाइंडर. तर मी म्हटलं पण मला नाही करायचं सखाराम बाइंडर. माझा अभ्यास झाला होता. म्हणजे मी अगदी बाइंडरचे दिवसही वाचून झालं होतं. आपल्या सारंगांनी कमलाकर सारंगांनी पुस्तक लिहिलं होतं. तर मला प्रचंड आवडलं होतं पुस्तक. तर मला बऱ्यापैकी माहिती होती. तर मला असं वाटलं की मी सखाराम बाइंडरवर एकदा भेटलो त्यांना. बाबाच म्हणतात त्यांना. बाबा मी तुमच्या बाइंडरला अरेस्ट करणार. काय बोलतेस तू? म्हटलं अहो सखाराम बाइंडर तर लक्ष्मी बरोबर त्यांनी चंपाला मारलं की फिरतोय तो, त्याला पकडायला हवं. गोइंग टू अरेस्ट हिम अँड लेट मी टेल यू आय एम गोइंग टू इंट्रोगेट यू ॲज अ प्ले राईट. म्हणजे म्हटलं आय एम रायटिंग अ न्यू प्ले सखाराम की खोज में हवालदार. आता हे झालं बोलणं बरोबर. त्यांचं एक होतं तू वेडा आहेस. कट टू 26/7 क्लाउड बस झालं आणि त्यावेळी ते शिफ्ट झालं. ते शेरी पंजाबमध्ये गेलो आणि आई गेल्या आणि क्लाउड बस असल्यामुळे कोणी पोचू शकत नाही. ते निलेश म्हणून आहे, तर सगळे ते फॅमिलीचे आपली. तर मला तेव्हा सोनाली म्हणाली होती, सोनाली कुलकर्णी आणि सगळे खूप क्लोज तेंडुलकरांचं. तर तेव्हा मग बाईकवर पोचू शकू असं साधारण होतं. तर मी बाईकवर नलेश बरोबर बसून कधी गेलो असं पोचू शकू. अजून अतुल आला नव्हता. ते कुलकर्णी पण गेलो वरती. काहीच नाही, म्हणजे स्मशान शांततासारखी घरात शांतता. आणि मी अजून आईपर्यंत गेलोच नाही त्या मागच्या दुसऱ्या खोलीत. मी सगळ्यांनाच ओळखत होतो खरं त्या घरात. तर बहादूर होता. बाबा बसले. बाबा आई बस कसा आला. काय लिहितोयस? वॉज कम्प्लिटली काय लिहितोयस? मी म्हटलं बाबा हां काय लिहितोयस ते सांग. बाबा ते सखाराम की खोज में हवालदार. बोल बर. And you'll not believe that is Tendulkar. दॅट इज नाटक जे आहे, जे तू जगतोयस इतकी वर्ष, तर नाटकाने तुझ्यातल्या माणसाला काय केलं? मला समृद्ध केलं. म्हणजे नुसता जगलो असतो तर कदाचित एक स्पोर्ट्स पर्सन, मग म्हणजे आपण जर म्हणतो की नाट्यशास्त्रात 9 रस आहेत, तर कदाचित बरेच रस कळले नसते. उरलेले 2 रस तर आहेतच, ते भक्तिरस आणि जो काही रस आहे की मानला जातो. पण जे 9 रस जे आहेत मी तिथे पोचू शकलो. मला विभत्स रस हा लोक विभत्स आहे ते कळतं, पण तो रस काय कळला नसतो. नाटक हा तुला संपूर्ण अनुभव देतं मला वाटतं. ॲब्सोल्युटली. म्हणजे माझं एक निरीक्षण शेअर करतो की तू जेव्हा चित्रपटात काम करतोस तर तू दुसऱ्या कोणातरी दिग्दर्शकाच्या बरोबर काम करत असतोस. तू भूमिकेला न्याय देतोस, नक्कीच व्यवस्थित करतोस.
पण तू नाटक करत असतानाचा तू हा फारच वेगळा असतोस. तुला काय वाटतं? हो, हो. ॲब्सोल्युटली. म्हणजे इनफॅक्ट माझा एक दिग्दर्शक आहे. मित्र पण आहे तसा, राम गोपाल वर्मा. हं. की राम गोपाल वर्मा 93 पासून आय नो हिम. हं. तर त्याच्यानंतर त्याला नेहमी वाटायचं की हा परत जाऊन पृथ्वीला जातो हा. हं. अँड आय वॉन्ट टू स्पेंड, कारण त्याला गप्पा मारायला खूप आवडतात. तर तेव्हा माझं आणि त्याचं बऱ्यापैकी जमायचं की आम्हाला कुठे हॉटेलमध्ये जायची गरज नाही बसायची. आम्ही कुठेही बसलो, भेटलो तरी गप्पा मारू शकायचो. सो त्याला कळायचं नाही की हा माणूस पृथ्वीला जाऊन काय करतो हा? किंवा हा तालिमीत असतो किंवा पृथ्वीला शो असतात किंवा पृथ्वीला जाऊन बसतो, तिथे येऊन त्याला लोकं भेटतात. मग एक दिवस तो पृथ्वी थिएटरला आला. तो बघायला लागला की हा करतो काय? तो हा बसलेला असतो, याच्याशी लोकं बोलतात. व्हॉट डू दे डिस्कस? मी त्याला सांगायला लागलो, काही नाही. वी स्पीक अबाउट द प्रॉपर्टीज or just general. What do you mean by general? How can there be a conversation which is general? They start general and then it becomes specific. उदाहरण म्हणजे come tomorrow and sit. Okay. बरं. And then he understood there is a theater life. हं. And म्हणजे त्यांनी त्याच्या आयुष्यात 2-3 नाटकं बघितली असतील. सर सर सरला माझं बघितलं हं. येऊन, आणि माझं पत्नी बघितलं त्यांनी, मी नीलाद्रीबरोबर केलं. पृथ्वीत येऊन बसून, हं. आणि त्याचं म्हणणं होतं की आय हॅव नॉट बीन एबल टू क्रॅक यू येट. मी बऱ्याच लोकांना इव्हेंच्युअली आय अंडरस्टूड व्हॉट दे आर, बट आय नेव्हर अंडरस्टूड यू. हाऊ यू आर नॉट लिव्हिंग थिएटर when you have done so much हां. and when you have such a future. त्याचं म्हणणं होतं की तुला खरंच कमर्शियल सिनेमा एवढा कळतो की तू खरा एक कमर्शियल सिनेमा बनवू शकतोस अकॉर्डिंग टू. हं. आणि ॲक्टिंग करू शकतोस. ऍक्टिंग करू शकतो आणि बनवू शकतोस. त्याचं म्हणणं आहे तू लिहू शकतोस, हां. तू डिरेक्ट करू शकतोस. पण तो माझ्या मते तो संपूर्ण अनुभव तुला जो इथे येतो. तो तिकडे नाही मिळणार, कारण तिकडे मला कोणीतरी सांगेल की कर. हां. आणि इथे मी दरवेळी बदलू शकतो नाटक. हो. शोला बदलतो माझा. हो ना. मी आत्ता शेव करत असताना मला आठवलंय, माझा आता चंदीगडला शो आहे. कुठला शो आहे? गांधी. ओके. ते चालू असताना मला माझं इंट्रोडक्शन मिळालं तिकडे. बदलणार की इंट्रोडक्शन काय? हे नाटक आहे. हे ना. एक प्रश्न असा की तुला सगळेजण आम्ही साधारणपणे रूल्स न पाळणारा, हां, असं सगळे बघतो आम्ही तुझ्याकडे. तुझ्या रूल बुकमध्ये रूल्स आहेत का? आणि असले तर 3 कोणते? एक तर मला असं वाटतं की तालीम तालीम. सगळ्यात इम्पॉर्टंट. हं. दुसरी गोष्ट तुमची गरज. म्हणजे जे काही डिपार्टमेंट आहे, तुमची स्वतःची गरज असेल. नाटकाची गरज म्हणतो ना. म्हणजे टीममधल्या प्रत्येक सभासदानं ती माझी गरज म्हणून केलं पाहिजे. दुसरा रूल. तिसरी गोष्ट, द ओनली थिंग दॅट विल सेपरेट यू फ्रॉम युअर रेस्ट इज युअर इंटेन्सिटी. ॲब्सोल्युटली. सो कीप दॅट इन माइंड. स्किल्स कॅन बी अक्वायर्ड. बट इंटेन्सिटी. आय कांट गिव्ह इंटेन्सिटी टू. ती तुझ्या आतनं आली पाहिजे. बरोबर. जे क्रिकेटमध्ये म्हणतात हंगर फॉर रन्स, हंगर फॉर विकेट. दॅट्स कॉल्ड इंटेन्सिटी. व्हेअर इज युअर इंटेन्सिटी? व्हॉट? इफ आय एम सर्वायव्हिंग, नॉट सर्वायव्हिंग, आय एम लिव्हिंग माय लाईफ विथ एक्साइटमेंट, इज बिकॉज माझ्याकडे ती इंटेन्सिटी आहे टू डू द प्ले. तिन्ही रूल फारच सुंदर आहेत. मला सांग, कलाकार म्हणून समाज आणि तू यांचं नातं काय? जरी आपल्याकडे नाटक हे साहित्यात मोडलं जात नाही, कारण का असेल कदाचित जे माणूस वाचतो किंवा वैयक्तिक फक्त एकटावून बघतो, ते मला वाटतं साहित्य असावं. पण समाजाच्या उपयोगी पडतं जर त्या हितासाठी लिहिलेलं असेल तर ते नाटकच आहे. तर समाजात जो काही आनंद आहे किंवा दुःख आहे, त्याला काही कारणं आहेत. हं. मग त्या वेळची ती कारणं. करेक्ट. मग ती सोशल असू दे, ती पॉलिटिकल असू दे, इकॉनॉमिकल असू दे. तर अशा वेळी एक नाटककार म्हणून
मी काय करू शकतो, तर मी दरवेळी मला जो त्रास झालाय तो मी मांडलेला आहे. राम नाटक लिहिलं मी जेव्हा, तेव्हा तो रामभक्त आहे जो पायऱ्यांवर झोपलेला आहे. फक्त बाकीच्या भक्तांना वाटतं की हा कोणीतरी वेगळा आहे आणि त्याला धक्का मारतात, चोर आहे. चोर आहे. आणि तो म्हणतो की मला जर धक्का मारला मी तुमच्या रामाला घेऊन जाईन कोण, आणि त्याला वेडा ठरवतात आणि तो खरंच रामाला घेऊन येतो मंदिरातनं बाहेर, असं त्याचं म्हणणं. आणि तो पोलीस जेव्हा येतात त्या पोलिसालाही घेऊन येतात की आत त्रास त्याला टाका आतमध्ये, आणि पोलीस म्हणतो असं कसं टाकणार, आणि तो पोलीस म्हणतो त्याला तुला काय म्हणायचं, तो म्हणतो राम माझ्याबरोबर आहे. बरं कुठे, तो म्हणाला जेव्हा तुला राम मंदिराच्या बाहेर दिसायला लागेल ना तेव्हा तो राम भक्तोशी वेडा जातो, तो वेडा होतो. आणि त्याला त्याच्या आयुष्यात त्याचा पोलीस म्हणून पण काही त्याला एक्साइटमेंट नसते, त्यालाही एक्साइटमेंट मिळतो, हा माणूस काय बोललाय, तो त्याला भेटायला यायला लागतो. आणि हळूहळू ही गेट्स कन्वर्टेड. त्याला एकदा रामासारखा माणूस येतो आणि तो चौपाटीला याला चाललाय रामलीला, तर याशी बोलतो आणि जातो. आणि हा जेव्हा येतो त्याला सांगतो, अरे आज तू बोलला दिसला की काय बोलला नाही, तोंडात पाव असणार त्याच्या, असं वगैरे त्याला बोलतो. काही बोलला नाही, कोण एकदम डिट्टो राम वाटला. हा म्हणला बरोबर, तुझे लगाव राम था लेकिन तूने माना क्या. मोठं भाष्य आहे ते. बरोबर. तुला एकसारखा जर तिकडेच मंदिरात जाऊनच जर राम दिसणार असेल, इथे जो तुला भेटून गेला हा तुला राम नसेल वाटत, पण तुला वाटलं तो राम होता यार, मग तू विचार कर आणि ठरव त्याला मानायचं का नाही. त्या मानाचं. कोणी सांगितलंय म्हणून राम म्हणतो. मला वाटतं हेच नाटक आणि समाज याच्या तेव्हा ते सांगून घेतले माझ्याकडे. मी एक नाटक केलं होतं की जेव्हा आई वडील म्हातारे होतात तेव्हा ते मुलाच्या मागे लागतात, म्हातारे होतात की हे लग्न करा बाबा तुम्ही, नाहीतर आम्ही कसे शांतपणे मरू. अरे हे मुलगा म्हणतो हे चुकीचं आहे बॉस, तुम्हाला शांत मरण यावं म्हणून मी लग्न करावं, हे काय करायचं? तर ते थोडं ब्लॅक ह्युमरमध्ये ते नाटक केलं होतं मिस ब्युटिफुल, की कसं तो रायटर डायरेक्टर असतो, तो एक मुलगी ऑडिशनला येते, तर तिला घरी घेऊन येतो आणि तिला सांगतो तू ब्युटिफुल वुमन आणली आहे मी, असं ॲक्टिंग कर घरी. आईवडिलांना सांगतो बघ ब्युटिफुल आहे, सो नाव तुझं मरण हे ब्युटिफुल झालं. सो हे प्रतीक होतं की तुमचं मरण हे ब्युटिफुल आहे. आणि तो आईवडिलांना सांगतो की तुम्ही माझे लहानपणी हिरो हिरोईन्स होतात, पण आता तुमचं मरण आलं कोपऱ्यावर तर तुम्ही घाबरला, तेव्हा तर प्लीज रिमेन हिरोज इव्हन नाव. तर ते मला आणता आलं की म्हातारपण आणि त्यात असलेली कुरूपता जी येते. मला नेहमी वाटतं की जन्मापासून शेवटापर्यंत हळूहळू कोमल गुबगुबीत वाटणारं मूल हळूहळू जगता जगता तारुण्यातनं म्हातारपणात जाताना कुरूप व्हायला लागतं. शारीरिकरित्या तो होतंच, पण भीतीने ते आणखीन दयनीय होऊन जातं. तर ती सुरूपता कशी ठेवावी म्हणून केलं नाव मृत्यूवरचं नाटक मिस ब्युटिफुल. एवढी नाटकं केली, त्याची पुस्तकं का नाही प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध केल्याचा प्रयत्न केला, पण मग नंतर मला सगळं चुकीचं वाटतंय. माझं एक खरं फार हितेशी आता राहिले नाहीत ते अजित राय म्हणून, ती गेली, आणि त्यांची शेवटची इच्छा आता त्या म्हणू शकतो, कारण का त्यांनी माझं ते वाणी प्रकाशन अरुण महेश्वरींना बोलवून लंच वगैरे सगळा झाला की याचे जयपूरच्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये आपल्याला सुरू करूया आपण 4-4 नाटकांनी किंवा 60च्या वर नाटकं आहे त्याची, तर आपण करू चर्चा, असा बॉक्स करू याच्या नाटकांचा. मला असं वाटलं किंवा अजूनही वाटतं की मी जे नाटकांबद्दल बोललोय ती जर मी आत्ता करायला घेतली तर त्यातली बहुतांशी नाटक मी पुन्हा लिहिली. ओके. मग ती छापण्यात काय अर्थ? आणि का बरेचसे नाटककार हे फक्त नाटककार, मी लेखक, दिग्दर्शक, नट, बऱ्याच वेळा लाईट्सही केलं, सेटही केलं. तर मला असं वाटतं की मग या सगळ्यात मी नाटक लिहून सांगणं की त्या ब्रॅकेट्समध्ये इथनं एक्झिट करा, इथनं प्रकाश अंधार, किंवा आता खिडकी उघडली, किंवा आता हे संगीत येईल, ते काय चावटपण आहे. या माध्यमाला हे बरोबर नाही असं मला वाटतं. त्यामुळे मला अजिबात वाटत नाही की माझं कुठलंही नाटक छापलं जावं. आणि जर त्याच्यावर मला अजित राय म्हणाले तुम चाहते नहीं हो कि तुम कोई अगला तुम गुजरने के बाद कोई नाटक करे,
मैं बोला नहीं, क्योंकि मैं चाहता हूँ कि वो अपना नाटक करे, वो मेरा नाटक नहीं करे। मैं अपना जीवन जी गया, उसने अपना जीवन जीना चाहिए। वेस्ट अकॉर्डिंग टू मी थिएटरमध्ये अजून मागे बिकॉज शेक्सपियर. वी फील विलियम शेक्सपियर इज द अल्टिमेट. नो, ही इज अ ग्रेट ब्रँड. And they well knew how to create one. And they marketed it. तुझ्या मते नाटकातला शब्द हा रंगमंचावरतीच अवतरावा आणि तिथेच विरून जावा, Absolutely. त्याने पुस्तकामध्ये स्वतःला बंदिस्त कर. करू नये, अजिबात करू नये. आणि माझा हा अट्टास मला असं वाटतं की तुला बंदिस्त व्हायलाच आवडत नाही. मग तो तुझा शब्द का असेना, तुझे विचार का असेना, किंवा तुझ्या कृती का असेना. आणि आमच्यासारखी माणसं ही ज्या वेळेला आपापल्या बंदिशाला तयार करत असतात आणि त्या बंदिशालांच्या मध्ये खिडकी उघडून बघणं ह्यालाच धैर्य मानत असतात, त्यावेळेला तुझ्यासारखी मुक्त माणसं आमच्या आसपास असणं हा किती मोठा दिलासा आहे हे आमच्याच लक्षात येत नाही. आणि मला वाटतं की आता ह्याच्या पुढचा आपला संवाद सगळ्या प्रेक्षकांच्या मनात सुरू व्हायला पाहिजे. ह्या क्षणाला आमचा हा परफॉर्मन्स तुमच्या मनामध्ये सुरू राहावा म्हणून आम्ही थांबणार आहोत. धन्यवाद.